अरुण सखाराम कोळेकर, बहुजन कल्याण सेना सातारा जिल्हा अध्यक्ष या नात्याने आमचे संस्थापक बी.के. भालेराव या माध्यमातून आमचे सहकारी जयवंत अण्णा बनकर या सर्वांच्या माध्यमातून माझ्याकडे अशी एक तक्रार आलेली आहे बहुजन कल्याण सेनेकडे अनिल वाघमारे यांची. तर त्यांचे एक महिन्यापूर्वी त्यांच्या वडिलांचं निधन झाले. 1 महिन्याच्या नंतर निधन झाल्याच्या नंतर त्यांची काय पेन्शनची काय कागदपत्रे काय पेन्शन पोस्टामध्ये जमा झालेली आहे, ती जमा आहे. तर ते पाची भावांनी विचार करून ते आले होते ह्यांच्याकडं पोस्टमास्टरकडे. तर पोस्टमास्टरकडे आल्याच्या नंतर त्यावेळेला तर त्यांनी ते कागदपत्र घेतले, नोटरी केली, पाची भावांना बोलवलं, त्यांचं आधार कार्ड त्यांचं पॅन कार्ड ते सगळे रितसर जमा केले. आणि त्याच्यानंतर कालांतराने पेन्शन आणायला गेल्याच्यानंतर त्यांनी पुन्हा रद्द केलं. पुन्हा त्यांनी सांगितलं की ते नव्याने काढा. पुन्हा त्यांनी नव्याने काढलं, दुसऱ्यांदा नव्याने काढून पुन्हा नोटरी केली, पुन्हा कागदपत्र जोडाजोडी केली, पाची भावांना बोलवलं, पुन्हा त्यांनी रद्द केले. तर हे असं पोस्टमास्टरचा मनमानी कारभार या ठिकाणी दिसून येतो आहे. आणि वारसांचे पैसे हा मिळणं तो नैतिक त्यांचा हक्क आहे. आणि पोस्टमास्टरला ते पैसे अडवण्याचा काही अधिकार नाही. आता तिसऱ्यांदा जर आता ते म्हणतात की नोटरी करा, त्यांचे आधार कार्ड आणा, त्यांचे पॅन कार्ड आणा. काही मंडळी त्यांचे भाऊ ते मुंबईला असतात, मुंबईवरून त्यांना बोलवायचं. हा त्या कुटुंबाला इतका नाहक त्रास यांनी दिलेला आहे ह्या पोस्टमास्टरनी. तर त्या पोस्टमास्टरची खातेन्याय चौकशी व्हावी आणि चौकशी करून त्यांना शासन व्हावं. आता उद्या परवाच्या याच्यामध्ये अनिल वाघमारे उपोषण करणारे, त्यांची तक्रार आमच्याकडे आल्यामुळं आमच्या संघटनेचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. आणि पाठिंबा असून आमची संघटना त्यांच्या पाठीचे ठामपणे उभं राहणार आहे. म्हणून पोस्टमास्टरची खातेन्याय चौकशी करून त्यांना न्याय मिळावा अशी मी विनंती करतो.